हॅलो एव्हरीवन, चला आता आपण मच्छी घेऊया संडे स्पेशल. मच्छी घेऊन आलोय, आता भात धुवून ठेवूया आणि मग मच्छी साफ करूया. मच्छीमध्ये मी आणलंय कोलंबी, मांदेली, बोंबील आणि पॉम्पलेट. पहिले तर आता कोलंबी व्यवस्थित साफ करूया, त्याचे धागे वगैरे सगळे व्यवस्थित काढून साफ करून घेऊया, वॉश करून घेऊया आणि नंतर आपण करूया कोलंबीचा रस्सा. कोलंबीचा रस्सा आमच्या पद्धतीचा मी आज तुम्हाला दाखवते आम्ही कसं बनवतो. ओके. मांदेली कट करून घेऊया. मांदेली कट करायला खूप वेळ लागतो. एक एक मांदेली असं कट करत राहायचं. डोके हे ते. फायनली सगळी कट करून झालेले आहे. साफ करून झाले, वॉश करून झाले. आता आपण बनवूया वाटण. वाटण मध्ये आम्ही काय काय टाकलंय ते दाखवते. अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याचं छानपैकी वाटण करून घेऊया. आणि वाटण तेलावरती फ्राय करून घेऊया आणि मग स्पायसेस टाकूया. सगळे स्पायसेस फ्राय करून झाले, आता कोलंबी टाकूया. कोलंबी पण छान फ्राय करून घ्या आणि मग गरम पाणी टाका. साधं पाणी टाकू नका. गरम पाणी टाका. गरम पाण्याने छान तर्री येते. आणि गरम पाणी टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वांग टाकूया. वांग आमच्या मिस्टरांना खूप आवडतं, त्याच्यामुळे आम्ही नेहमी कोलंबीमध्ये वांग टाकतो. तर कोलंबी शिजते तोपर्यंत आपण फिश फ्राय करून घेऊया. फिशला चांगल्यापैकी मॅरिनेट करूया. अद्रक, लसूण, मिरची, मीठ हे सगळं लावून घेऊया. चांगल्या आतपर्यंत पॉकेटमध्ये व्यवस्थित लावायचं. त्याच्यामुळे चांगला फ्लेवर येतो. सगळ्या फिशला मी व्यवस्थित लावलेला आहे. आता त्याला थोडे थोडे हळदी आणि मसाले ऍड करूयात. हळद आणि मसाले सगळे ऍड करत आहोत. झाले आता मॅरिनेट पण करून झाली. आता फ्रायची तयारी. छान तवा गरम करून द्यायचा आणि सगळे फिश फ्राय करत ठेवायचे. चला इकडे एक साइडला आपली कोलंबी शिजलेली आहे. आता याच्यामध्ये आपण वाटण टाकूया. आमच्याकडे खोबऱ्याचं वाटण टाकतात, जे भाजून खोबरं वाटण करून ठेवतो आम्ही. आणि कोथिंबीर टाकली आणि फिश पण आपले फ्राय झालेले आहेत. चला मंडळी, या जेवायला. थँक यू फॉर वॉचिंग.